हायटेक वंदे भारत रुळावर धावताना बघून आपल्या रेल्वेनं कात टाकली आहे असं अनेक जण अभिमानानं म्हणतात. हायड्रोजनवर धावणारी ट्रेन पाहून भारतीय रेल्वेचा अभिमान वाटतो. मात्र हाच अभिमान कॅगच्या एका अहवालामुळे दूषित पाण्यामध्ये विरघळून गेलाय. असं काय आहे त्या कॅगच्या अहवालात? बघूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मात्र पूर्ण नाव उच्चारण्याचा कंटाळा करणाऱ्यांसाठी CSMT. दररोज 12 लाख प्रवाशांची ये-जा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरचा हा वॉटर कूलर. या वॉटर कूलरचं पाणी पिऊन तहान भागवणारे प्रवासी आजाराला आमंत्रण तर देत नाहीयेत ना? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे कॅगचा रिपोर्ट. कॅगच्या अहवालानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच्या वॉटर कूलरच्या पाण्यात अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरणारा कोलाई जीवाणू आढळलाय. खरं तर एवढी गंभीर बाब, मात्र प्रशासन उदासीन आहे, प्रवासी अनभिज्ञ. मध्य रेल्वेचे काही रेल्वे स्थानकं आहेत आणि त्या स्थानकांमध्ये प्रामुख्याने जी पानपोई बसवण्यात आलेली आहे त्या पानपोयांमध्ये कुठेतरी कोलाई नावाचा एक जो घटक आहे तो आढळल्याची बाब समोर आलेली आहे आणि अतिशय ही गंभीर बाब आहे. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील 4 वॉटर कूलरचा समावेश असल्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे. या ठिकाणी जे पाणी हे दूषित पाणी असल्याची बाब समोर आली आहे. एक घटक आहे ज्याच्यामुळे आजार होतो. तुम्ही येत असता इकडं, काय तुमचा अनुभव? माझा नेहमीचा प्रवास नाही. मी कधी असं माझं काम असेल तरच येतो मी. पण आज मला काही काम होतं म्हणून मी आलो. पण मला माहिती नव्हतं की दूषित पाणी, पण मी प्यायलो आता. आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर कर्मचारी असणं अपेक्षित आहे आणि या पाण्याच्या अनुषंगानं जर काही तक्रारी असतील तर त्याबद्दल प्रवाशांना सूचित करणं गरजेचं आहे. हे देखील या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळंच जर काही आजार असतील किंवा प्रवाशांना काही त्रास झाला तर याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. रेल्वेचे कर्मचारी आहेत आणि ते या ठिकाणी पानपोई स्वच्छता मोहीम राबवताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीतच कॅगच्या अहवालातून जोरदार फटकारी जे आहेत ते मध्य रेल्वेला मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रमाणेच मध्य रेल्वेच्या 4 महत्वाच्या स्थानकांवरच्या वॉटर कूलरमध्ये किंवा पाणपोईमध्ये कोलाई जीवाणू आढळलाय. त्यातलंच एक महत्वाचं म्हणजे कल्याण जंक्शन. वॉटर कूलर म्हणायचं की गटार गंगा असा प्रश्न कल्याण जंक्शन वरचा वॉटर कूलर पाहिल्यानंतर कुणालाही पडेल. इथे कोलायच काय, इतर 1760 जीवाणू आढळून आल्यास आश्चर्य वाटायला नको. कॅगच्या अहवालाच्या निमित्तानं एबीपी माझानं कल्याण जंक्शन वरच्या वॉटर कूलरची दुरवस्था दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि मग सुरू झाली साफसफाई. मात्र ही साफसफाई करताना प्रशासनानं वॉटर कूलरला पिंकदाणी करणाऱ्या प्रवाशांविरोधात तक्रारींचा पाढा वाचलाय. एबीपी माझाची टीम थेट कल्याण रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे आणि आपण आता जर पाहिलं तर याच कूलरची फलक क्रमांक 4 आणि 5च्या ठिकाणचा हा वॉटर कूलर आहे. या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आता या ठिकाणी सर्व कर्मचारी आलेले आहेत. काय सांगाल आपण आता इथं स्वच्छता करताय? किती दिवस झाले स्वच्छता केली नव्हती? हे डेली असतोय सर, आपला डेली असतात. पॅसेंजर येतात, गुटखे खातात आणि घाण करून टाकतोय डेली. आता बघा 6-7चा पीप केला, एवढं पॅसेंजर येतात. गुटखा बंद झाला ना, हे वॉटरप्रूफ आपले क्लिअर राहतील. पूर्ण गुटखे एवढे खातात आणि पूर्ण एकदम थुकून टाकतात. कल्याण नंतर जाऊया भिवंडी रोड स्थानकावर. ठाणे जिल्ह्यातली छोटेखानी उद्योगनगरी कॅगला या रेल्वे स्थानकावरच्या पाण्यातही कोलाई जीवाणू आढळलाय. आज तक हमने इधर के जो भी पानी लगे उस पर पानी नहीं पिया, क्योंकि यहाँ एकदम गंदगी पड़ी रहती है और कीड़े वीड़े भी है, तो यहाँ हम जा ही नहीं सकते हैं. थूकेला साफ नहीं होता है, पूरा गंदगी रहता है. नल भी तोड़ के चले जाते हैं. यहाँ कोई भी ध्यान है नहीं है, पूरा ऐसा ही है. हो सकता है कैंटीन वाले का माल बिकने के लिए वो लोग भी करते हैं तो कोई मालूम थोड़ी पड़ता है उसका. सब बंद रहता है, यहाँ पे टूट जाते हैं. आज लगाया कल साफ. जो टंकी का पानी का बात कर रहे हैं, ये जो आप खुद देख सकते हैं, भिवंडी स्टेशन इज द अगली स्टेशन हमने देखा है.
ना कोई नीट एंड क्लीननेस है, ना कुछ है, पीने का पानी। तो इतने बड़ी प्रवास यहाँ पे ट्रैवल करते हैं, उनके लिए कुछ बेसिक फैसिलिटी जो है, हाइजेनिक तो इनसे बहुत बड़ी चीज़ है, बेसिक फैसिलिटी तक नहीं है। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्याच्या रेल्वे स्थानकावरील पाण्यातही ई कोलाय असल्याचं कॅगचा अहवाल म्हणतोय. कॅगच्या अहवालामुळे दूषित पाण्याबरोबरच रेल्वे स्थानकांवरील इतर असुविधांवरही बोट ठेवण्यात आली. देशभरातील 8 स्थानकांच्या वॉटर कूलरच्या पाण्यात ई कोलाय जीवाणू, 15 रेल्वे झोन्समधील 436 स्थानकांवर पाणी तपासणीसाठी आवश्यक किट उपलब्ध नाहीत. कॅगनं तपासलेल्या 512 पैकी 458 स्थानकांवर मूलभूत सुविधांची कमतरता, स्वच्छतागृह, आसन व्यवस्था, प्रतीक्षालय, पंखे, पादचारी पूल, कचरा पेट्या, उद्घोषणा यंत्रणा यांची कमतरता. आपण जिथं प्रवाशांना ॲक्च्युअल पाणी उपलब्ध करून देतो इथंपर्यंत प्रत्येक जागी जलशुद्धीकरणाची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यासोबतच ज्या टाक्यामध्ये आपण हे पाणी साठवतो त्या टाक्यांचे देखील नवीनीकरण करण्याचे आणि सोबतच त्या टाक्यांची ठरलेल्या वेळोवेळी तपासणी करून त्याच्यामध्ये जर काही कमतरता मिळाल्या तर त्या टाक्यांना दुरुस्त करण्याचे, त्या टाक्या बदलण्याचे हे देखील आदेश माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत आणि त्या आदेशांवरती कार्यवाही ही मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे. आता ई कोलाय जीवाणू पाण्याद्वारे शरीरात गेल्यास कोणते आजार होऊ शकतात याची सविस्तर माहिती एबीपी माझाचे बुलढाण्याचे प्रतिनिधी असलेल्या डॉक्टर संजय महाजन यांनी दिली. ई कोलाय हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. खरं तर हा विषाणू आहे आणि हा प्रत्येक प्राणी आणि मानवाच्या शरीरात म्हणजे विशेषतः आतड्यात असतो. यातील अनेक प्रकार आहे. ई कोलायमध्ये अनेक प्रकार आहेत जे की आपल्या सामान्यतः आपल्या आतड्यात बरेचसे प्रकार हे जिवंत असतात. मात्र यातील काही प्रकार जे आहेत ते शरीराला हानिकारक असतात, ज्यामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात मोठ्या प्रमाणात दुखणे अशा प्रकारचं हे इन्फेक्शन असतं. जे प्रकार की ज्यामुळे शिगा नावाचं टॉक्सिन्स असतं, असे प्रकार हे आपल्या शरीराला हानिकारक असतात. कॅगचा अहवालच आला नसता तर किती प्रवासी ई कोलाय जीवाणूवालं पाणी पिऊन आजारी पडले असते, किंबहुना अज्ञानापोटी किती जण त्या पाण्यामुळे आजारी पडले असतील. एकीकडे भारतातल्या रुळांवर हायड्रोजनवरची रेल्वे धावतीये तर दुसरीकडे स्थानकांवर शुद्ध H2O म्हणजे पाणी उपलब्ध नाहीये. याहून मोठा विरोधाभास तो कोणता? कल्याणहून सुरेश काटे, भिवंडीहून अनिल वर्मासह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई.